लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याकडे उभ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावर भाजपने दावा केलाय। या विषयावर पडदा पडत नाही तोच मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेमध्ये ही उमेदवारीवरून सुद्धा आता चढाओढ सुरू झाली आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। ठाणे लोकसभेवरून शिवसेनेतच चढाओढ। प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात रस्सीखेच। ठाणे शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे। या मतदारसंघावर जरी भाजपा दावा करत असली तरी तो आपल्याकडेच राहावा अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेची आहे। म्हणूनच ठाणे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक यांच्यात चढाओढ सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवार नेमके कोण आहेत आपण पाहूया। प्रताप सरनाईक, जे की 3 टर्म आमदार आणि 3 टर्म नगरसेवक राहिले। विधानसभा मतदारसंघावर त्यांचं प्राबल्य आहे। नरेश म्हस्के, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर 1.5 वर्ष प्रभावीपणे मुख्यमंत्र्यांची भूमिका मांडली। इतर नेते हात रोखून बोलत असताना म्हस्के आक्रमक बोलत होते। रवींद्र फाटक, आनंद दिघे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात। पक्षाने ज्याच्यावरती जबाबदारी दिली जाईल, ज्याला उमेदवारी दिली जाईल, त्यासाठी सगळेजण एकत्र येऊन काम करणार। पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली, पक्ष म्हणाला तू लोकसभेची निवडणूक लढ, तर मी लढण्यासाठी तयार आहे। तर दुसरीकडे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानं आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली आहे। सध्या पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार हाती कमळ घेऊन उमेदवार म्हणून काम सुरू केलंय। महायुतीचे नेते जो उमेदवार देतील तो आम्ही निवडून आणणार असं भाजपाचे इच्छुक उमेदवार संजीव नाईक यांनी म्हटलं। माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपा आणि RSSचे बुद्धिजीवी आणि पॉलिसी मेकिंग म्हणून ओळख त्यांची आहे। माजी खासदार संजीव नाईक, खासदारकी आणि प्रशासनाचा गाढा अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। आमदार संजय केळकर, एक शांत स्वभावाचे भाजपाचे एकनिष्ठ स्थानिक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। मला वाटतं प्रत्येक पक्षामध्ये ही चढाओढ असलीच पाहिजे। शेवटी जिथपर्यंत तिकीट मिळत नाही शेवटपर्यंत प्रत्येक उमेदवार हा प्रयत्न करत असतो आणि हा लोकशाहीमध्ये याच्यात काही चुकीचे नाही, गैर नाही आहे। मला असं वाटतं शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्षांमध्ये त्या पद्धतीचे तुल्यबल असे उमेदवार तिन्ही पक्षामध्ये आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्या पदरात पडावं यासाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीने रस्सीखेच सुरू आहे त्याच पद्धतीने शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आतापासूनच शिवसेनेतील आपला प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पत्ता कट करण्यासाठी प्रयत्न सुरू झालाय। यात कोणाची सरशी होते हे 1-2 महिन्यातच कळेल। भाजप आणि शिवसेनेमध्ये कितीही दावे प्रतिदावे होत असले तरी ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम निर्णय हा भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्येच होणार आहे। मात्र या अंतिम चर्चेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेत आहेत याकडेच सर्वांचे लक्ष लागले। कॅमेरामन नितीन खरातसह विनय म्हात्रे, साम टीव्ही, ठाणे।